श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, शेवटच्या श्वासापर्यंत या गोष्टी चुकूनही कोणाला सांगू नका. 1. घरातले कलह, वाद, मतभेद लोकांना जेवढे माहीत नसतील तेवढेच बरे. सत्य चप्पल घालून घराबाहेर निघेपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं. आयुष्यात सगळ्यात कठोर सत्य हेच आहे की कोणीही तुमची काळजी करत नाही. नोबडी केअर्स. घडत असतं एक, लोक ऐकतात दोन आणि गावात बातमी पसरते मात्र तिसरीच. 2. तुम्ही किती कमवता हे पण सांगू नये. मित्रांनो, जर तुम्ही म्हणालात अरे मला 10,000 मिळतात, अरे मला 40,000 मिळतात, मग जेव्हा लोक तुम्हाला संकटात पाहतील, तडजोड करताना पाहतील, पैसे वाचवताना पाहतील, तेव्हा मदत करण्याऐवजी उलट म्हणतील, तू तर म्हणत होतास, तू 40,000 कमवायचास ना, तू तर नोकरीला होता ना. तुझा पगार दुसऱ्यांना माहीत पडला की त्यांची खरी षडयंत्र सुरू होतात. मित्रांनो, तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचे स्वतःचे गुपित इतरांना कधीही सांगू नका. आपली गुपित समोरच्याला कधीच सांगू नका. जर तुम्ही स्वतःची गुपित स्वतःकडे सुरक्षित ठेवू शकत नाही तर इतरांकडून अपेक्षा ठेवणे वायफळ आहे. चाणक्य नीतीमध्ये सांगतात, आपली गुपिते सांगताना आपल्याला तात्पुरता आनंद वाटतो, पण आपली गुपित इतरांना माहीत झाल्यावर आपणच कमकुवत होतो, कारण तेच आपला पुढे वीक पॉईंट होतात. 4. आपला पुढच्या भविष्याची योजना कधीही लोकांना सांगू नये. आपल्या आयुष्याची प्लॅनिंग, भविष्याची प्लॅनिंग कधीही कोणाला सांगू नका. मैत्रिणींनो, आपला समाज अशा प्रकारे बनला आहे की इथे प्रत्येकजण दुसऱ्यापेक्षा वरचढ बनायचा प्रयत्न करत असतो, प्रशस्ती मिळवायचा प्रयत्न करतो. जेव्हा तुमची प्लॅनिंग लोकांना कळते तेव्हा ते सापळे रचायला सुरुवात करतात, विघ्न आणायला सुरुवात करतात. कारण की सगळ्यांची मनस्थिती एकच आहे, ती म्हणजे हा वर नाही गेला पाहिजे, ह्याला वर जाताना आपण खाली खेचलंच पाहिजे. एक तर आपल्या लेवलला राहिला पाहिजे, नाही तर आपल्यापेक्षा खाली, पण वर नाही झाला पाहिजे, वर चढ नाही झाला पाहिजे. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमच्या आयुष्यातल्या सगळ्यात मोठं ध्येय लोकांना सांगायचं नाही. मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे आपण आपलं ध्येय सांगितल्यावर लोक आपल्यावर हसतात, त्यामुळे आपणच डिप्रेस्ड होतो. दुसरी गोष्ट म्हणजे ते सतत आपल्याला तू हे करू शकत नाहीस, ते तुझ्याच्यानं होणार नाही, ते का शक्य नाही असं निगेटिव्ह बोलतात, असं सतत सांगत राहतात. तिसरी गोष्ट अशी की समाज ते ध्येय मिळवताना तुम्ही हरला किंवा एखाद्या संकटात सापडला की असे रिकामे बसलेलेच असतात, जे म्हणतात आम्ही पहिलंच तुला सांगितलं होतं, तू हे करू शकत नाहीस, तुझ्याच्याने होणार नाही. मित्रांनो, पुढची गोष्ट आहे ती म्हणजे आपला स्वतःचा भूतकाळ लोकांना सांगू नका. भूतकाळ म्हटल्यावर आपल्याला आपण केलेल्या चुका जास्त आठवतात. कदाचित राहिलेल्या गोष्टी त्यात असतात. जेव्हा तुमचा भूतकाळ लोकांना माहीत होतो तेव्हा तुम्हाला जज केलं जातं, तुम्ही केलेल्या चुकांवरून, ना की तुम्ही मिळवलेल्या गोष्टींवरून. कोण तो? अरे तो 10वीत नापास झाला होता. असं बोलताना ते ह्या गोष्टींचा विचार नाही करणार की एकदा नापास होऊन तुम्ही परत मेहनतीने पुढे आलेला. नोबडी केअर्स. कारण मी पहिलंच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे नोबडी केअर्स. कोणालाही तुमची काळजी नाही, कोणालाही तुमचं काहीही देणं घेणं नसतं, ते फक्त आपल्या वाईटावरच असतात. पुढची गोष्ट आहे ती म्हणजे तुमचे इतरांसोबत असलेले नाते कसे आहे हे लोकांना सांगायचं नाही. जेव्हा त्यांना माहीत पडेल तुमचे मित्रसंबंध खूप मस्त आहेत, लोक फूट पाडायला सुरू करतात. जेव्हा त्यांना माहीत होतं तुमचे प्रेमसंबंध खूप छान आहेत, लोक त्याला वाईट, तिरस्कार नजरेने पाहतात आणि ते तोडायचा प्रयत्न करतात. जेव्हा त्यांना माहीत होतं तुम्ही घरात खूप चांगले संबंध प्रस्थापित करून आहात, लोक नजर लावायला आणि आग लावायला सुरू करतात. म्हणून आपले नातेसंबंध कोणालाही समजून द्यायचेच नाही. मित्रमैत्रिणींनो, या ज्या काही गोष्टी आहेत त्या कधीही कोणाला सांगू नका, कोणाशीही शेअर करू नका. अगदी कितीही जवळचा तुमचा फ्रेंड असेल, कितीही जवळचा मित्रमैत्रीण असेल, तरीही त्यांना सांगू नका, कारण कोणालाही आपलं देणं घेणं नसतं. नोबडी केअर्स. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि असे सुंदर व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.